अभिवादन करण्यासाठी आपण त्यांच्या विचाराला त्यांचा विचार आपण इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ही संस्था गांधीच्या दिनांत स्थापन झाली. 1950 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, श्री राजगोपालाचारी, मौलाना अबुल कलाम आझाद, जगजीवन राम अशा सारख्या दिग्गजांनी मिळून ती संस्था स्थापन केली. कारण गांधीजी म्हणजे या देशाचा आवाज होते. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, सविनय कायदेभंग अशा विविध आयुधांनी त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अहिंसक क्रांती घडून ते इथं शक्य होऊ शकलं. आणि महात्माजींनी जे कार्य केलं त्याचा जो विचार, हा विचार त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून महात्मा गांधी स्मारक निधीची स्थापना केली गेली. कारण महात्माजी नुसतं आपल्या देशामध्ये मराठी नव्हते. महात्माजी या जगाला विचार करणारे जागतिक कीर्तीचे राजनेते होते. जगातला असा एकही देश नसल की त्या देशात महात्माची ओळख नाही. व्हिएतनाम अमेरिकेचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही हे जे युद्ध जिंकत आहोत त्यामध्ये महात्माजींची प्रेरणा आहे. अनेक देशाचे जसे नेल्सन मंडेला असतील साऊथ आफ्रिकेचे किंवा बराक ओबामा असतील, सर्वांनी गांधीजींना आपलं मार्गदर्शक मानलं होतं. आईन्स्टाईन एवढं म्हटलं की पुढची पिढी कदाचित ओळखणार नाही की महात्मा गांधी या नावाचा हाडामासाचा माणूस या देशात पोहोचला. कारण रशियन क्रांती झाली, फ्रेंच क्रांती झाली, तिथे क्रांतीच झाली, हिंसक होती. पण ज्यांनी हिंसेपासून दूर जाऊन सत्य, अहिंसा या मार्गाने जाऊन सविनय कायदेभंग आणि त्याचबरोबर सामाजिक सुधारणा, महात्माजींनी आपल्या आयुष्यात शिक्षणावर सुद्धा खूप मोठं काम केलं. बुनियादी शिक्षण, पूर्वोद्योगी शिक्षण आणि सामान्य माणसाला स्वातंत्र्याला जोडून घेतलं. चरख्याला द्वारे चरखा कापणे, सूत कापणे चरख्यावर, त्यापासून आपण वस्तू तयार करणे, लाखो लोक त्या दिवशी जोडले आणि या देशाला एक संघ केलं. हा महात्माचा हा जो विचार आहे, त्याचे कार्य आहे, ते सामान्यापर्यंत पोहोचावं म्हणून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना झाली. आणि त्या काळात आपल्या तेव्हा त्या लोकांनी त्या जमिनी स्थापन केल्या. अनेक राज्यात ते स्थापन झालं. आणि मग त्याला सांगण्यात आलं असं करा की प्रत्येक राज्याचं वेगळंच गांधी स्मारक निधी असावं. ते ट्रस्ट अंतर्गत तुम्ही नोंदणी करा. आणि त्यामागे महात्माचा विचार आहे, शिक्षण, बुनियादी शिक्षण, वनोद्योग, चरखा कताई, विधवा विवाह, व्यसनापासून दूर राहणे, स्वच्छता, संडास मुक्ती, भंगी मुक्ती, तर हे कार्यक्रम सदैव चालवले गेले. आणि लोकांनी त्यांना जमिनी दिल्या. आपले सुद्धा पाडळीला आत्माराजी पवार जे आमदार होते त्यांनी स्वतःची 4 एकर जमीन या निधीला स्मारक दिली. आणि तिथं आज जी सेंट्रल बँक आहे ती महात्मा स्मारक निधीची आहे. तर आधी तिथं सामाजिक कार्य करायचं, तर हे सामाजिक कार्य पुढे चाललं पाहिजे. गांधीचा विचार आपल्याला कळला पाहिजे. गांधीला शिवाय तर खूप आहे, पण तरी गांधी मरत नाही. हा गांधीचा विचार तळागाळापर्यंत गेलेला आहे. गांधींना भले तुम्ही शिवाय द्या, पण आधी समजून तर घ्या गांधी काय आहे, त्याची समजून घ्या.
मजबुरीचा नाम महात्मा गांधी पासून आता जर्नलिस्ट लिहिलं मजबूती का ना महात्मा गांधी इथपर्यंत अपवाद झालेला आहे. आणि हा विचार सामान्यावर जावा आणि गांधीजीचं कार्य हे तुम्हाला माहीतच आहे, तुमच्या पिढीलाच माहीत व्हावं आणि खऱ्या अर्थानं गांधीजी काय होते हे सामान्यांना कळावं, त्या हेतूनं हे कार्य आपण स्थापन केलेलं आहे. मी आपला सर्व स्वागत करतो आणि तुम्हाला सांगतो.